आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार शिंदे सरकारमध्ये सामील झाले आणि त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। अजित पवारांनी आमच्या सोबतच संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केल्यानंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले। अजित पवारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली होती। सुळे यांनी शरद पवार यांना पत्र लिहिलं होतं आणि यानंतर शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची हकालपट्टी केली आहे। पक्षाच्या रजिस्ट्रीमधून त्यांच्या नावाची नोंदणी रद्द करण्यात यावी असा आदेशही राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय। शरद पवार साहेबांनी अध्यक्ष या नात्याने भारतीय संविधानातनं निर्माण झालेल्या पक्ष संविधानाचा कायद्यान्वये रूल्स प्रमाणे त्यांना हा अधिकार राहिले नाही त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। यासोबतच अजित पवारांच्या शपथविधीला हजर राहिलेल्या सर्व पक्षांना बडतर्फ करण्याची कारवाई सुद्धा राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रक काढून हा आदेश जारी केला। शपथविधीला उपस्थित राहण्याचं कृत्य पक्षशिस्त तसंच पक्षाची ध्येय धोरणं यांच्या विरोधात असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर पक्षावरती दावा करण्यासाठी चढाओढ सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांसह 9 जणांवर शिस्तभंगाची कारवाई केलेली आणि त्यानंतर अजित पवार गटानंही खेळी केली आहे। राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी थेट जयंत पाटील यांच्या विरोधातच मोठी खेळी केली आहे। अजित पवारांसोबत गेलेल्या पटेल यांनी जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलंय। त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे। मी आज जयंत पाटलांना अधिकृतरित्या कळवलेलं आहे की त्यांच्या आता हे जबाबदारीतून आम्ही त्यांना मुक्त करतो। तुम्हाला कायदेशीररित्या मान्यताच नाही की तुम्ही कुठल्या नेमणुका करू शकता। याशिवाय तटकरे यांनी काही नियुक्त्याही केल्या आहेत। महिला अध्यक्षपदी रुपाली चाकणकर, युवक काँग्रेसपदी सुरत चव्हाण तर प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, सुरत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठं महाभारत सुरू झालंय। अजित पवार गटाकडून आपणच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करून अपात्रतेसंदर्भात नवी खेळी खेळली गेली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला आक्षेप घेतलाय। रविवारी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते आणि प्रतोद म्हणून नियुक्त केलेलं होतं, तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यामुळेच जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना डिस्क्वालिफाय करण्याच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांच्याकडे कालच आम्ही तशा पद्धतीनं पत्र दिलेलं आहे। बहुसंख्य आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा करत राष्ट्रवादीच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचं अजित पवार म्हणतात। महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्याचा चौथा अंक सुरू झालेला आहे, कारण शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडलेली आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी कुणाची असा सवाल उपस्थित झालेला आहे। परिणामी आता राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा पेचही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कोर्टात आलाय। पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत मोठा धक्का दिलाय। ही खेळी मागील 3.5 वर्षातील चौथा राजकीय भूकंप ठरलाय। राष्ट्रवादीमधील फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष कार्यालयात 7 ते 8 अर्ज दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधातही अशा दुहेरी भूमिकेत असल्यानं राजकीय पेच निर्माण झाला। हाच पेच आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात जाऊन पोहोचलाय। त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कुणाची याचाही निर्णय राहुल नार्वेकरांना घ्यावा लागणार आहे। यातील याचिका व तक्रार अर्ज तपासल्यानंतरच अध्यक्ष पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती मिळते। या याचिकेला वाचल्यानंतर त्यातून म्हटलेलं म्हणणं हे तपासल्यानंतर मी योग्य निर्णय घेईन। एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये अवघ्या 3.5 वर्षातच 4 राजकीय भूकंप झाल्यात। शिवसेनेचा वाद नार्वेकरांकडे असतानाच आता राष्ट्रवादीतील फुटीचा पेचही अध्यक्षांकडे आलाय। त्यामुळे 2 सत्ताधारी पक्षांचा महत्त्वाचा निर्णय राहुल नार्वेकरांना घ्यावा लागणार आहे। त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात विधानसभा अध्यक्षच बिग बॉस बनल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामधील सत्तानाट्यामध्ये रविवारी भूकंप झाला। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि या बंडानंतर शरद पवारांनी देखील पुन्हा एकदा जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन लढण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे।
बंडानंतर राष्ट्रवादीतील आश्वासक चेहरा कोण या प्रश्नाला शरद पवार असं उत्तर देणारे 83 वर्षांचे तरुण पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी नव्या लढाईला सुरुवात केली। या लढाईच्या सुरुवातीला आपल्या गुरुचरणी नतमस्तक होण्याचा निर्णय पवारांनी घेतला होता। त्यानुसार मोठं शक्ती प्रदर्शन करत शरद पवार कराडच्या दिशेनं रवाना झाले। यावेळी पवारांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी झाली होती। प्रीती संगमावरती शरद पवारांची ग्रँड एंट्री झाली। या ठिकाणी पवार गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले आणि पुढील लढाईचं रणशिंग फुंकलं। देशात आणि राज्यात उलथापालथ करणाऱ्या प्रवृत्ती बाजूला करायच्या असल्याचे भावनिक आवाहन पवारांनी केलंय। जी उलथापालथ करणारी शक्ती आहे वर्ग त्यांना त्यांची योग्य जागा दाखवायला राहणार नाही, याला फार अवकाश नाही। राष्ट्रवादीत यापुढे आपलाच आवाज असेल असंही पवारांनी सांगितलं। यावेळी शरद पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रवादीमध्ये बंड करून अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि बंडानंतर राष्ट्रवादीमधील अनेक आमदार आणि खासदार यांचा पाठिंबा देखील असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता। मात्र बंडाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार गटाला धक्का बसलाय। अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांचा रविवारी दुपारी शपथविधी पार पडला। या शपथविधी सोहळ्याला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थित होते। एवढंच नव्हे तर कार्यक्रमानंतर अमोल कोल्हेंचा सुधीर मुनगंटीवार यांच्या पाया पडतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता। त्यामुळे अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सहभागी झाल्याचं सांगितलं आणि बोललं जात होतं। मात्र आता डॉक्टर अमोल कोल्हेंनी शरद पवारांसोबत असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलंय। जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो, शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है पर दिल कभी नहीं, मी साहेबांसोबत असं ट्विट करताना कोल्हेंनी एक भावनिक व्हिडिओ शेअर केलाय। बाप नाही विसरायचं, त्याला भेटण्याने जवळ बसण्यानं मायेनं विचारपूस करण्यानं तो कंटाळतो, बोंबारतो, त्याला नाही विसरायचं। डॉक्टर अमोल कोल्हे परत आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट केलंय। पहिला मोहरा परत असं ट्विट आव्हाडांनी केलंय। डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आल्यानं अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। तर अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे, पण अजित पवारांसोबत शरद पवारांचे अनेक निकटवर्तीय दिसल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली होती। पण शरद पवारांनी अजित पवारांची कृती पक्षविरोधी असल्याचं स्पष्ट केल्यानं आता काही आमदारांनी घरवापसी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चलबिचल असल्याचं देखील दिसून येत आहे। अजित पवारांच्या शपथविधीवेळी राजभवनात उपस्थित असलेले वाईचे आमदार मकरंद पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे अशोक पवार, शहापूरचे आमदार दौलत दरोडा या आमदारांनी सोमवारी शरद पवारांना साथ दिल्याचं दिसतंय। शपथविधीला हजर राहिलेल्या अनेकांना आपण कशासाठी गेलोय याची माहिती नव्हती असा दावा जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। आमदार पवार साहेबांच्याकडे येत आहेत, मला संपर्क साधतायत, पवार साहेबांशी संपर्क साधतायत आणि ते हे सांगायचा प्रयत्न करतायत की आम्हाला गैरसमजुतीवर आधारित आम्ही तिथे गेलेलो, आम्हाला तुमच्याकडे यायचंय। आम्हाला फोन करतायत। एका आमदाराने तर लिहून दिलं की माझ्या समोरची कागद लिहिलेली होती, ती मला काय माहितीच नव्हती काय होती, मी आपली सही करून टाकली। एकंदरीतच अवघ्या 24 तासातच काही आमदार शरद पवारांकडे परतल्यात। पण पवार काका पुतण्यातील पॉवर गेममुळे राष्ट्रवादी पक्षात गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 जुलैला आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे। त्यामुळे या बैठकीत कुणासोबत किती आमदार आहे हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे कळू शकणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं वादळ निर्माण झालेलं आहे, कारण अजित पवारांच्या बंडामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। बंड कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडेल का? निवडणूक आयोग काय निर्णय घेणार असे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय सिंहासनाचा पाठ 2 सुरू झालाय। मागील वर्षी शिवसेनेमध्ये जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती आता सुरू झालेली आहे। एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्ष कुणाचा, पक्षाचं चिन्ह कुणाचं यावरून न्यायालयीन लढाई सुरू झालेली होती। निवडणूक आयोगानं पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला होता। आता अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कुणाचं हा प्रश्न निर्माण झालाय। जर निवडणुका लागल्या तर पक्षाचं चिन्ह कुणी वापरायचं हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे उज्ज्वल निकम यांनी लक्ष वेधलंय। कोणी काही जाहीर केलं तरी शेवटी निवडणूक आयोगाला या बाबतीत निर्णय द्यावा लागेल। पक्षातल्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीनं राज्यातल्या मतदारांना सामोरं जाण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतलाय। आता मतदार काय निर्णय घेतात हे पुढील वर्षी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल। तर पक्ष आणि चिन्हाचा तिढा निवडणूक आयोगासमोर गेल्यानंतर काय निर्णय होईल याकडेही राज्याचं लक्ष लागलंय।
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा सामना रंगायला आता सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामधून अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे फोटो देखील काढून टाकण्यात आलेले आहेत। अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला संघर्ष आता तीव्र होऊ लागलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यापासून दोघांमध्ये सुप्त संघर्ष होता। आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानं दोन्ही गटांकडून एकमेकांवरती जोरदार हल्ले सुरू करण्यात आलेले आहेत। शरद पवारांच्या फोटोवरून दोन्ही गट आक्रमक झालेत। अजित पवारांसह 9 आमदारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे फोटो काढण्यात आले। दिल्लीमधल्या कार्यालयातूनही या नेत्यांचे फोटो हटवण्यात आलेले आहेत। जेव्हा ते म्हणतात की पक्ष माझा आहे, चिन्ह माझं आहे किंवा त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या परवानगीशिवाय कोणी फोटो लावण्याबाबत सुरू असलेल्या वादावरती शरद पवार यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाहीये। मात्र दोन्ही बाजूकडील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं हा वाद लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। अजित पवार सरकार सोबत आल्यानं राज्य सरकार भक्कम झालेलं आहे। मात्र आधीच संपूर्ण बहुमत असताना भाजपनं अजित पवारांना सोबत का घेतलं असा प्रश्न मतदारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। मात्र अजित पवारांची सरकारमध्ये एंट्री हा भाजपच्या मिशन 45चा भाग असल्याची चर्चा आहे। भाजप आणि शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपद द्यायचं यावरती चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवरत्नांचा शपथविधी पार पडला। मात्र हा शपथविधी म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची रणनीती असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय। काही दिवसांपूर्वी एका सर्वेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या 35 जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता। मात्र भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये मिशन 45चं टार्गेट ठेवलंय। राज्यभरामध्ये शरद पवारांना मानणारा मतदारांचा मोठा वर्ग आहे। त्याच प्रकारे अजित पवारही त्यांच्या कामाच्या शैलीमुळे मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या या लोकप्रियतेचा भाजपला फायदा होऊ शकतो। जे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली देश जो आगेकूच करतोय त्याचाही पाठिंबा देत भाजपनं राजकीय मतभेद, विचारधारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर झालेले आरोप यांना महत्त्व देण्याऐवजी मिशन 45 वरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यामुळेच अजित पवारांना सोबत घेण्यात आलंय। आता अजित पवारांमुळे भाजपचं समीकरण साधलं जाईल का हे पुढील वर्षी मे महिन्यामध्ये स्पष्ट होईल। राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अनेक तर्कवितर्क सुरू आहेत। हे बंड अजित पवारांनी घडवलं की यामागे शरद पवारांचा अदृश्य हात आहे अशा चर्चा देखील सुरू आहेत आणि याच संदर्भामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि राष्ट्रवादीच्या अन्य 8 जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली। या राजकीय नाट्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिलेली होती। महाराष्ट्राचा दिगू टिप्पणीस झाला अशी मार्मिक टिप्पणी राज यांनी केली होती। तसंच राष्ट्रवादीची एक टीम गेली, दुसरी टीमही लवकरच जाईल असंही राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं। याच ट्विटचा राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर पुनरुच्चार केला। ही सगळी पवारांची खेळी असल्याचं राज यांनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ वगैरे वगैरे हे असेच जाणार नाहीत। हे पाठवल्याशिवाय म्हणजे मला उद्या पवारसाहेबांच्या कन्या सुप्रिया पवार त्या मला केंद्रामध्ये मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही। मला महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या किळसवाण्या राजकारणावरती लोकांनी गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे असंही राज ठाकरेंनी नमूद केलंय। अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा 3रा अंक देखील सुरू झाला। मात्र याच निमित्ताने आणखी एका भूकंपाची चर्चाही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरती सुरू झाली। रविवारी महाराष्ट्राच्या सत्तानाट्यामध्ये महाभूकंप झाल्यानंतर मनसेकडून शिवसेना भवन आणि दादर परिसरात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी साथ घालणारे हे बॅनर्स झळकलेत। सोशल मीडियावरही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा चर्चा सुरू झाल्या। राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्ष पुढे नेण्याबाबत मनसेची बैठक झाली। या बैठकीतही उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केलं। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला। मात्र राज ठाकरेंनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। पोस्टर्स आणि बॅनर लागले की दोन्ही भाव म्हणजे मेळावा घेईन त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टी तुमच्याशी बोलू। याआधी 2017च्या महापालिका असो किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका त्यावेळी ही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली होती आणि तेव्हा राज ठाकरे यांनी टाळीसाठी उद्धव यांच्याकडे हात पुढे केला होता। मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता। अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटानं भाजपला साथ देत सत्तेमध्ये सहभाग घेतला, पण सत्तेमध्ये आल्यानंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर काही बदलताना दिसत नाहीये। कारण अजित पवारांच्या गटाचे मुख्य प्रवक्ते असलेल्या आमदार अमोल मिटकर यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधल्यानं दोन्ही पक्षामध्येच जुंपल्याचं चित्र आहे।
रविवारी दुपारच्या या शपथविधीनं भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात पुन्हा एकदा दिलजमाई झाली आहे. पण शपथविधीला 24 तास उलटत नाही तोच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते अमोल मिटकरींनी त्यांचा जुनाच राग आळवला. भाजपच्या हिंदुत्वावरती हल्ला बोल केला, ज्यावर भाजपचं हिंदुत्व बेगडी असेल तर तुमचे नेते फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून कसे बसले असा पलटवार दरेकरांनी केलाय. आम्ही फुलेशाह आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रभर सांगणारे लोक आहोत. त्याच्यामुळे हिंदुत्व भारतीय जनता पार्टी जर सांगत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे. मी आज तुम्हाला सांगतो. आता हिंदुत्व बेगडी भाजपचं असतं तर त्या ठिकाणी त्यांचे नेते अजितदादा पवार देवेंद्रजींच्या मांडीला मांडी लावून हिंदुत्ववादी विचारासोबत बसले नसते. याचा अमोल मिटकरींनी जरा भान ठेवावं. भाजप आणि राष्ट्रवादी मागील 23 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात लढतायत, त्यामुळे दोन्ही पक्षात मतभेद असणं साहजिक आहे. पण आता सत्तेत एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विधानं करताना काळजी घ्यायला हवी, अन्यथा नव्या संसाराचा घटस्फोट व्हायला वेळ लागणार नाही. साई नगरी शिर्डी दुमदुमून गेलेली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीमध्ये दाखल झाले. रविवारपासूनच शिर्डीमध्ये दर्शन रांगा भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेल्या होत्या. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं शिर्डी भक्तांनी फुलून गेली आहे. साईबाबांना गुरुस्वरूप मानत साई भक्त गुरुचरणी नतमस्तक होत आहेत. गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी काकड आरतीनंतर अखंड पारायण समाप्ती झाली. यावेळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली. साई समाधी मंदिरासह भाविक गुरुस्थान मंदिरातही दर्शनासाठी गर्दी करताना दिसून आले. गुरुस्थानाजवळील निमवृक्षाला प्रदक्षिणा घालून भाविक गुरुला नमन करतायत. साई नामाच्या जय घोषानं परिसर दुमदुमून गेलाय. राज्यभरातील शेकडो पायी पालख्या साई नगरीत पोहोचल्यात. राज्यातूनच नव्हे तर शेजारील कर्नाटक, आंध्रसह विविध राज्य आणि परदेशातील भाविकही शिर्डीत दाखल झाल्यात. भक्तांना साईंचं दर्शन घेता यावं यासाठी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्तानं साई मंदिर सजलंय. मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्तानं शिर्डीमध्ये भक्तीचा पूर आलेला आहे. साई नगरी भक्तांनी अक्षरशः दुमदुमून गेली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्तानं देश विदेशातून लाखो भाविक हे शिर्डीत दाखल झालेले आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्तानं साईबाबांचरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक शिर्डीत दाखल झालेत. साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी परदेशातूनही भाविक शिर्डीत पोहोचलेत. अमेरिकेमधील टेक्सास इथले सॉफ्टवेअर इंजिनियर वामसी कृष्णा हे सुद्धा शिर्डीत दाखल झाले. मूळचे हैदराबादचे असलेले वामसी कृष्णा खास गुरुपौर्णिमा उत्सवासाठी अमेरिकेतून शिर्डीत पोहोचले. साईंचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मौल्यवान खड्यांनी सजवलेला सुवर्ण मुकुट साईंना अर्पण केलाय. सोन्याच्या या मुकुटाचं वजन 365 ग्रॅम इतकं आहे. He gave us a lot of things and we are just giving it back, just only 1% of it, whatever it is. कुवैतहून आलेल्या नीता पानसुरिया यांनी अनोखं दान केलंय. 1008 विष्णू सहस्त्र नामावली असलेलं वस्त्र त्यांनी दान केलं. वस्त्रावरती ही नामावली त्यांनी स्वतः लिहिली आहे. कोई गोल्ड का देते हैं, कोई पैसे देते हैं, लेकिन मुझे बाबा ने मेहनत करके वो काम करवाया है, तो बस मैं वो बाबा का बहुत बहुत उपकार मानती हूँ. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्तानं साई चरणी कोट्यवधींचं दान जमा होतं. या दानाची उत्सवानंतर मोजदाद झाल्यानंतर त्याचा आकडा समोर येईल. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. दमदार अशा बातम्यांसह आजच्या या दमदार 10 मध्ये वेळ झालेली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.